बेस कमी करायचा हरे विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा हरे विठ्ठल हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्यायचं विठ्ठल विठ्ठल हातानं टाळी आणि मुखानं नाम वा वा विठ्ठल रे नाम भगवान की जगत गुरु तुकाराम महाराज की अयोध्या पति प्रभु रामचंद्र की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज जय विडाला 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 संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी यह लोका तोची सर्वभूती सम यह लोका तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रमणेने कधा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी नामा मने गाय दूध एक सरे नामा मने गाय दूध एक सरे साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पांडुरंग करो पांडुरंग करो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन
पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताचिया कहो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण जिया त्यांच्या कृपाधारे हो त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या बाबाजीच्या गुरु दास तुका बाबाजीच्या गुरु दास तुका बाबाजीच्या गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले असता स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुका या देवा यावरी करवा वेरू सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण ऐसियांचा पदर धरा जेने देव येईल घरा ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी प्रस्तुत प्राप्त समय अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं मंत्रमुग्ध वाणीने पवित्र झालेल्या या नगरीमध्ये या अखंड हरिनामा सप्ताहाच्या निमित्तानं होत असणारी ही कीर्तनाच्या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगाच्या मालकानं देहभान होऊन ज्याच्या कीर्तनात नाचावं, ज्याच्या हातून तो आनंदाचा नैवेद्य खावा, फक्त महाराष्ट्राच्या मातीत नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये या संप्रदाय वारकरी संप्रदायाचा पताका ज्यांनी फडकवला ते आमचे संत श्रेष्ठ संत ज्येष्ठ असणारे संत नामदेवराया यांच्या पवित्र अशा गाथेमधला 4 चरणाचा साधा सोपा सर्वांच्या पठांतरातला या मानवी देहानं आणि मानवी जीवानं जर संताची संगत केली तर आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते सांगणारा अभंग विठ्ठल विठाला 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 जय विठाला 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 अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आहे. मला वाटतं 26 वर्षाची ही निरंतर सेवा तुमच्या या गावामध्ये घडते. छत्रपती शिवाजी राजाच्या पदस्पर्शानं, धर्मवीर छत्रपती संभाजी राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही मावळची भूमी आहे. आणि आज वारकरी संप्रदायाचा हा
महामेरू नव्हे तर हा झेंडा आज फडकवण्याचं काम 26 वर्ष या तुमच्या गावामध्ये होत आहे. मी पहिल्यांदा या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक नियोजक या गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर ज्यांचा आज सौजन्य आहे या कीर्तनासाठी या गावच्या पंचकृषीतून उपस्थित असणारे सर्व वारकरी टाळकरी माळकरी गायक वादक ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलापर्यंत माझा आवाज जातोय अशा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठाला 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 जय विठ्ठल जय विठाला जय विठाला विठ्ठल विठाल. संत सांगतात या मानवी देहाला 3 प्रकारचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख. गरीबाला दारिद्र्याचं, दुर्जनाला पापाचं आणि मला वाटतं इथं जमलेल्या सर्वांना जन्म मरणाचं. एका सज्जनानं प्रश्न केला म्हणे का हो तुकोबाराय तुम्ही म्हणता प्रत्येकाच्या देहाला दुःख आहे, पैसा आल्यावरती दारिद्र्याचं दुःख निघून जातं म्हणे, सज्जन माणसं जीवनात आल्यावरती पापही संपतं, पण जन्म मरणाच्या दुःखाचं काय. तुकोबा सांगतात भल्या माणसा जन्म मरणाच्या दुःखातून जर बहुपार व्हायचं असेल तर माझ्या तुकोबारायाचे परमशिष्य संत निळोबाराया त्या प्रश्नाचं उत्तर देतात. हरिला मने विठ्ठला हरिला मने विठ्ठला नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान, काळ सार्थक केला ज्याने धरिला मनी विठ्ठल. ऐका संत निळोबार या संतात भल्या माणसा जीवनाचा काळ जर सार्थक करायचा असेल तर तुला अंतकरणातला विठ्ठल समजला पाहिजे. विठ्ठल विठाला 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 जय विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायाचे परमशिष्य निळोबाराया त्या प्रश्नाचं उत्तर देतात. निळोबाराया सांगतात जन्म मरणाच्या बहुपार या सिंधू मधनं जर तुला सार्थक व्हायचं असेल
तुला जीवनाचा काळ सार्थकी लावायचा असेल तर अंतकरणातला विठ्ठल तुला जाणता आला पाहिजे. पण महाराज, अंतकरणातला भगवंत जाणण्यासाठी, तो देव आपला करण्यासाठी, मी मानतो देव आपला करण्यासाठी जर भक्तीची पहिली पायरी कुठली असेल तर संत आपले करता आले पाहिजेत. विठ्ठल विठाला 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 जे विठाला विठाला. या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगल्या माणसाला किंमत माणसं जिवंतपणे कधी देत नाहीत. लक्ष द्या माझ्याकडे. जिवंत असता पायी तोडवेता, जिवंत असता पायी तोडवेता, मरता खांद्यावरी जगाची रीत ऐसी. काय जगाची रीत आहे? जोपर्यंत चांगली माणसं जिवंत असतात ना मायबाप, तोपर्यंत चांगल्या माणसाला हे जग पायाखाली तुडवतं. पण ज्या दिवशी चांगली माणसं निघून जातात त्या दिवशी मात्र हे जग त्यांना खांद्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. तुमच्या आमच्या सामान्य जीवाचं सोडावं, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत असताना कळाले नाही, नसताना कळाले. मला वाटतं ही मावळची भूमी म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबारायाची भूमी आहे. ही मावळची भूमी म्हणजे माझे ज्ञानोबारायाची भूमी आहे. पण महाराज, संत असताना कळाले नाही, आम्हाला नसताना कळाले. ऐका, जगद्गुरु तुकोबाराया असताना कळाले नाही, पण नसताना कळाले मायबाप. श्री तुकोबाराया असताना तुकोबारायाची गाथा पाण्यात, आणि श्री तुकोबाराया नसताना तुकोबारायाची गाथा देवाऱ्यात. लक्ष द्या. श्री तुकोबाराया असताना तुकोबारायाच्या अंगावरती उखळलेलं पाणी, आणि श्री तुकोबाराया नसताना आता तुकोबारायाला दह्या दुधाची अंघोळ आहे. तुकोबाराया असताना लोक म्हणायची येडा तू काय, पण आता तीच लोक म्हणतात माझे तुकोबाराया म्हणजे पंचम वेदाचे निर्माते. विठ्ठल विठाला 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 ना तुकोबाराया असताना कळाले, पण माझे तुकोबाराया नसताना समाजाला कळाले. 750 वर्षापूर्वीचा काळ माझे ज्ञानोबाराया असताना समाजाला कळाले नाही मायबाप, पण नसताना मात्र माऊली समाजाला कळाले. ज्ञानोबाराया असताना समाजानं झोपायला जागा दिली नाही, पण नसताना मात्र चांदीचा पलंग आहे. माऊली असताना अंगाला कापड समाजानं मिळवू दिला नाही दादा, पण नसताना मात्र डोक्यावरती चांदीचा मुकुट आहे माझ्या ज्ञानोबाला. ज्ञानोबा असताना अंगाला कापड नाही, नसताना चांदीचा मुकुट आहे. माऊली असताना पायाला चप्पल समाजानं मिळवू दिली नाही, पण नसताना मात्र आता चांदीची पालखी आणि चांदीच्या पादुका आहेत माझ्या ज्ञानोबाला. ज्ञानोबाराया असताना समाजानं खापर मिळवू दिलं नाही दादा, पण ज्ञानोबा नसताना आता मात्र चांदीचा ताट आणि चांदीचा चमचा आहे माझ्या ज्ञानोबाला. ज्ञानोबाराया असताना माझ्या माऊलीला माई बापाची प्रेम समाजानं मिळवू दिलं नाही दादा, पण आता मात्र मी त्याच माऊलीकडे मी प्रेम मागतोय आई बापाच. ज्ञानोबाराया असताना लोक सांगायची शिवलं की पाप होत, पण आता त्याच ज्ञानोबाला शिवण्यासाठी आळंदीमध्ये गर्दी आहे. विठ्ठल हे विठ्ठल रे विठाला विठाला. माऊली असताना कळाले नाही हो, नसताना कळाले माईबाप. माझा आजचा अभंग संतांवरती आहे. मी तुमच्या समोर आधी संत ठेवणार आहे आणि नंतर संतांची संगत सांगणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे, ऐका. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक असते दादा, समाजासाठी मागावी ते दान आहे. स्वतःसाठी मागावी ती भीक, परिवारासाठी मागावी ती भिक्षा, समाजासाठी मागावं ते दान, आणि विश्वासाठी मागावं त्याचं नाव पसायदान आहे. माझ्या ज्ञानोबानं ना स्वतःसाठी मागितलं, ना परिवारासाठी मागितलं, ना एखाद्या समाजासाठी मागितलं. माझ्या ज्ञानोबानं मागितलं तर विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं. पण महाराज, माझ्या ज्ञानोबारायानं पसायदान आमच्यासाठी मागितलं, पण आम्ही मात्र ज्ञानोबारायाला काय दिलं? ऐका, आमचे श्री गुरुवर्य वक्ते बाबाचं ज्ञानोबारायांवरचं फार भारी चरित्र आहे मायबाप, तुमच्या चरणावरती ठेवेल. ऐका. 12 वर्षाच्या निवृत्ती दादा आहेत माझे, 10 वर्षाचे माऊली आहेत, 8 वर्षाचा सोपान आणि 6 वर्षाची मुक्ताबाई.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता 4 मुलं जन्माला आली पोटाला. पण संन्यासातून गृहस्थी होणं म्हणजे काय आहे? बहिष्कार घातला समाजानं माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माथेवरती. सिद्ध बेटाच्या जवळ एक झोपडं बांधलं मायबाप आणि राहू लागले माझे विठ्ठलपंत. ऐका, ज्याच्या दारात बसायला जायचे ना माझे विठ्ठलपंत, उठून गेल्यावरती लोक इंद्रायणीचं पाणी आणायचे आणि विठ्ठलपंत बसले तिथं टाकायचे. रुक्मिणी मातेला सहन होईना. संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्या रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांना प्रश्न केला, धनी किती दिवस चालायचं? जे आपण भोगलं ते आपल्या लेकराच्या वाट्याला येऊ नये. काय करू ग? जावा त्या ब्रह्मवृंदांकडे आपल्यासाठी न्याय मागा, आपल्या मुलाबाळांसाठी न्याय मागा. सकाळची वेळ आहे, इंद्रायणी नदी संत गतीनं वाहते, पाखरांचा चिवचिवाट आहे आणि सकाळच्या 7 वाजता माझे विठ्ठलपंत इंद्रायणी नदीच्या काठावरती ब्रह्मवृंदांच्या समोर उभा राहिले न्याय मागण्यासाठी. वक्ते बाबा सांगतात, सकाळच्या 7 वाजल्यापासून ते दुपारच्या 2 वाजेपर्यंत न्याय मागतायत. आजूबाजूला बसलेली लोक घरी जायची आणि जेवण करून यायची मायबाप. पण माझ्या विठ्ठलपंताला ना अन्नाचा कण आहे ना पाण्याचा थेंब आहे. खाली पडला तरी उठवायला लोक तयार नव्हती मायबाप. संध्याकाळच्या 6 वाजले हो, पण जिथं गुन्हाच नसेल तिथं न्याय कुठल्या पद्धतीचा करायचा? ऐका ना, रात्रीच्या 10 वाजता वक्ते बाबा सांगतात न्याय निवाडा झाला आणि विठ्ठलपंतांना सांगितलं, पंत तुमचा गुन्हा मोठा, गुन्ह्याची शिक्षाही मोठी, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. शब्द ऐकला हो, अंग थरथर कापू लागलं. काय करायचं? रात्रीच्या 12 वाजता विठ्ठलपंत सिद्ध बेठाच्या जवळ गेले. मायबाप लक्ष द्या, सकाळी 7 वाजता गेलेला माझा नवरा रात्रीच्या 12 पर्यंत आला नाही. रुक्मिणी माता वाट पाहते विठ्ठलपंताची आणि 12 वाजता सिद्ध बेटेचा जवळच्या झोपडीचा दरवाजा खटखट वाजला. मायबाप दरवाजा उघडला आणि समोर नवरा दिसला. धनी झाला का हो न्याय? मान हलवली माझ्या पंतांनी. आनंद झाला. हातामध्ये पाण्याचा तांब्या आहे माझ्या रुक्मिणी मातेची. काय न्याय केला हो? रुक्मिणी देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावले समाजानं. शब्द ऐकला आणि रुक्मिणी मातेचं अंग थरथर थरथर कापू लागलं. हातातला पाण्याचा तांब्या धरतीवरती पडला. मायबाप डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. धनी जर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेत असाल तर ही रुक्मिणी तुमच्या बरोबर येणार आहे. रुक्मिणी, लोक म्हणतात बाप गेल्यावरती लेकराची माया आणि लेकराची बाप गेल्यावरती आईची माया लेकराच्या डोक्यावरती असावी. रुक्मिणी नाही, मीही तुमच्या बरोबर येणार आहे. बाबा सांगतात पहाटेच्या 3 वाजल्या हो, इंद्रायणीला झोप आलेली आहे. सिद्ध बेटाच्या झोपडीमध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा संवाद चालू आहे. पहाटेच्या 3 वाजता वक्ते बाबा सांगतात विठ्ठलपंतानं सिद्ध बेटाकडे सिद्धेश्वराकडे पाहिलं, हात वरती केलं. ए सिद्धेश्वरा, तुझ्या छत्रछायेखाली सोडून चाललोय लेकरांना, यांच्यावरती कृपेची छाया कर रे दादा. बापाचं काळीज निघून गेलो पण आईचा पाय मात्र हलना. 12 वर्षाच्या निवृत्ती दादाच्या डोक्यावर हात फिरवला. डोळ्यात पाणी वाहत रुक्मिणी मातेच्या. विठ्ठला काय दिवस आले रे. आम्ही होतो तोपर्यंत लेकरांवरती एवढा अन्याय, आम्ही गेल्यावरती कुणी पाहायचं यांच्याकडे. 6 वर्षाची मुक्ताबाई मायबाप झोपलेली आहे. हात फिरवला मुक्ताबाईच्या डोक्यावरून.
एक पाय उंबरट्याच्या बाहेर टाकला, दुसरा पाय पाठीमागचा पाय पुढच्या पायाला सांगू लागला, रुक्मिणी कुणाच्या 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 शिरेवरती टाकून चालली लेकर. पळत माघारी आली माय बाप आणि विठ्ठल पंतांना हाक मारली, धनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघालोय, कुठल्या गावाला नाही निघालो. एकदा आपल्या लेकराला सांगून जाऊ. 12 वर्षाचा निवृत्ती आहे, कळतं त्याला सगळं. निवृत्ती दादाला उठवलं मायबाप, जागा झाला. आई बाबाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं निवृत्ती दादात. का रडता बाबा, का रडतेस ग आई? निवृत्ती, समाजानं देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलंय. निघालो रे, थोरला आहेस तू. आजपासून या लेकरांचे मायबाप तुला व्हायचे. आजपासून या लेकरांचं सर्वस्व तुला व्हायचंय रे निवृत्ती. माझा ज्ञानोबा विष्णूचा अवतार आहे, माझा सोपाना ब्रह्म आहे, माझी मुक्ताबाई आदिमाया आदिशक्ती आहे रे. हात जोडले मायबाप आणि आईबाप देहांत प्रायश्चित्ताला निघून गेले. जेवढा त्याग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं केला ना, त्याच्या कितीतरी पटीनं त्याग माझ्या निवृत्ती दादानं केला मायबाप. पहाटेच्या 3 वाजल्यापासून ते सकाळच्या 7 वाजेपर्यंत तुळशीला पाठ टेकवली. डोळ्यातनं पाणी वाहत निवृत्ती दादाच्या. सकाळच्या 8 वाजल्या मायबाप, इंद्रायणी नदी जागी झालेली आहे. पाखरांचा चिवचिवाट सिद्ध बेटावरती आहे आणि ज्ञानोबारायाला जाग आली. रोज आई झल्लोट केलेली दिसायची रे, रोज दिसायची. रोज बाबा दिसायचे देवपूजा करताना, पण आज आई दिसना, बाबा दिसना. पण बाहेर मात्र कुणी तर रडल्याचा आवाज येतो. ज्ञानोबाराया बाहेर गेले. निवृत्ती दादाकडे पाहिलं. दादा का रडता? कुठे गेले आपले आई बाबा? निवृत्ती दादाने ज्ञानोबाचा हात हातात घेतला आणि ज्ञानोबाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बाई बाप, माय गेली, बाप गेला, माय गेली, बाप गेला, माय गेली, बाप गेला, माय गेली, बाप गेला. माय गेली, बाप गेला, माय गेली, बाप गेला. आता संभाळी विठ्ठला, संभाळी विठ्ठला. ए निवृत्ती दादा, कुठे गेले आपले आई बाबा? ज्ञानोबा, आपले आई बाबा देवाच्या घरी गेले रे. 10 वर्षाचा माझा ज्ञानोबा निवृत्ती दादाचं पाय धरू लागले. 6 वर्षाच्या मुक्ताबाईला जाग आली. बाय बाप, वय वर्ष 6 माझ्या मुक्ताबाईत. आई दिसना, बाबा दिसना, निवृत्ती दादा दिसना, ज्ञानोबा दिसना. 6 वर्षाचं लेकरू जागे झालं. झोपडीच्या बाहेर गेलो मायबाप. रडणारे भाऊ पाहिले रे.
रडणारा निवृत्ती दादा पाहिला. दादा कुठे गेले आपले आई बाबा? मुक्ताबाई आपले आई बाबा देवाच्या घरी गेले. दादा मी आणेल आपल्या आई बाबाला. मुक्ता आता आई बाबा परत येणार नाही कधीच. 6 वर्षाच्या मुक्ताबाईच्या डोळ्यातनं पाणी वाहत. दादा निवृत्ती दादा आजपासून कुणाला आई म्हणू कुणाला बाबा म्हणू सांग रे. 10 वर्षाच्या ज्ञानोबानं माझ्या मुक्ताबाईला कडेला घेतलं. मुक्ता आजपासून हा ज्ञानोबा तुझी आई आहे बाबूजी आणि हा ज्ञानोबा तुझा बाबा आहे. माय बाप माझे ज्ञानोबा राया फक्त मुक्ताबाईच्या मायबाप नाही झाले तर अख्ख्या विश्वाचे मायबाप झाले. नानाबाई माझी अनाथाची माया 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 माये होता समाजानं शेण टाकावं. ज्या ज्ञानोबारायाच्या मायबापाला समाजानं देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावावं. ज्या मुक्ताबाईला ढकलून द्यावं तिच्या पायातून रक्त वाहावं. त्या ज्ञानोबारायाला समाजानं काय दिलं आणि ज्ञानोबारायानं समाजाला काय दिलं हा सगळ्यात मोठा प्रश्न. ऐका ज्या ज्ञानोबाराला दुःख देण्याचं काम समाजानं केलं ज्या ज्ञानोबारायाला यातना देण्याचं काम समाजानं केलं मायबाप पण त्याच ज्ञानोबारायानं समाजासाठी पसाय दान मागितलं. ही संताचं सामर्थ्य आणि संताची ताकद आहे. लक्ष द्या. कधीतरी जावा त्या नेवाशाला ज्याच्याकडे पाठ केली त्याचं मंदिर. लक्ष द्या. ज्या खंबाकडे पाठ करावी त्याचं मंदिर होतं मायबाप. आणि तुमच्या आमच्याकडे तोंड केल्यावरती आमचं काय होईल कधीतरी विचार करा. निर्जीव खंबाकडे पाठ केली तर त्याचं मंदिर होत आहे. मग सजीवाकडे तोंड केल्यावरती त्याचं काय होईल एकदा विचार माणसानं केला पाहिजे. ऐका ना. एक दिवशी माझे ज्ञानोबाराया निघाले तीर्थयात्रेला. जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं माऊलींनी आणि संत नामदेवरायांना बरोबर घेतलं. ऐका नामदेवराया आणि ज्ञानोबाराया तीर्थयात्रेला निघाले. नाम आणि ज्ञान जर संगत असलं तर माणसाच्या जीवाला मुक्ती आहे लोक सांगतात. लक्ष द्या. आणि तीर्थयात्रा संपन्न झाली. माझे ज्ञानोबा आळंदीला आले आणि माझे नामदेवराया मात्र पंढरपूर मध्ये गेले. लक्ष द्या. पंढरपूर नगरीमध्ये पंचकृषीमध्ये सगळीकडे वार्ता पसरली. संत नामदेवराया म्हणे तीर्थयात्रा करून आले. अनेक साधक नामदेवरायाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या नगरीत आले. मायबाप नामदेवरायाचं दर्शन घेतलं आणि नामदेवरायांना प्रश्न एका साधकाने केला. म्हणे नामदेवराया
आम्हाला असं कळलं की तुम्ही ज्ञानोबारायाच्या संगतीत तीर्थयात्रा करून आले म्हणे. नामदेवराया म्हटले की आम्ही संत ज्ञानोबाच्या संगतीत तीर्थयात्रेला गेलो जरूर. आणि मग त्यावेळेस साधकानं प्रश्न केला म्हणे, नामदेवराया ज्या ज्ञानोबाच्या संगतीमध्ये तुम्ही तीर्थयात्रा केली, ज्या संताच्या संगतीत तुम्ही तीर्थयात्रा केली, एकदा मला त्या संताच्या संगतीमधलं सुख एकदा सांगून तरी पहा. आणि त्यावेळेस नामदेवराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगू संत संगतीचे, काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत नामदेवराया संत संगतीच्या सुखाचा महिमा सांगतायत. साधकाने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना नामदेवराया सांगतात, अरे भल्या माणसा, संत संगतीचे काय म्हणे सांगू सुख. साधू संताच्या संगतीतलं सुख कधी शब्दात मांडता येत नाही. मग साधकानं दुसरा प्रश्न नामदेवरायांना केला. म्हणे, नामदेवराया तुम्ही म्हणता की संगतीमध्ये सुख आहे, पण संगतीमध्ये बाधा आहे असं शास्त्र सांगतं. लक्ष द्या माझ्याकडे, आता मला माझ्या अभंगाचा सारांश घ्यायचा आहे. ऐका महाराज, तुम्ही म्हणता की संगतीमध्ये सुख आहे, पण पंचशील नावाचं एक शास्त्र सांगतं की संगतीमध्ये बाधा आहे. नामदेवराया सांगतात, भल्या माणसा, संगतीमध्ये सुख पण आहे आणि संगतीमध्ये बाधा पण आहे. विठ्ठल विठाला 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 नामदेवराया सांगतात, भल्या माणसा, संगतीमध्ये सुख पण आणि संगतीमध्ये बाधा पण आहे. साधक म्हणतो, नामदेवराया असं कधी होऊ शकत नाही. एकतर संगतीमध्ये सुख तरी असेल किंवा संगतीमध्ये बाधा तरी असेल, कारण एकाच ठिकाणी दोन गोष्टी असू शकत नाही हो. ज्याप्रमाणे एखाद्या चिमणीनं चोचीमध्ये तांदळाचा एक कण घ्यावा आणि ती चिमणी आकाश मार्गाने भ्रमंती करावी. लक्ष द्या, चिमणीच्या चोचीमध्ये तांदळाचा कण आहे आणि चिमणी ती कण घेऊन आकाश मार्गाने भ्रमंती करते. जाता जाता त्या चिमणीला वरून या भूलोकामध्ये एका तुरीचं खळ दिसलं. तुरीचं, तूर माहितीये ना, तूर, महिला मंडळ तूर. हा, ऐका, सगळं तुम्हाला विचारावं लागतं आता. लक्ष द्या, ऐका, तुरीचं खळ दिसलं मायबाप आणि चिमणीला आनंद झाला. लेका म्हणे, आपल्या चुचीमध्ये तांदळाचा कण आहे, या तांदळापासून 72 होईल, पण खाली दिसणार मात्र ते एक तुरीचं खळ आहे, त्याच्यामधून मात्र आपल्याला डाळ उपलब्ध झालेली आहे. लक्ष द्या, चिमणी तुरीच्या खळ्यावरती उतरली मायबाप, आणि उतरल्यावरती समोर असणारा त्या तुरीचा एक कण चिमणीनं चुचीमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, पण चुचीत असणारा तांदळाचा दाना मात्र खाली पडला. चिमणीनं परत तांदळाचा कण उचलला, पण तुरीचा कण मात्र खाली पडला. समोरून जाणारे संत कबीरदासजी ते पाहत होते आणि कबीर महाराजांना त्या चिमणीला सांगितलं, ए चिडिया, दोनों बात ना बनिए, एक को लो और एक को डाल. ऐका, ए चिमणे, एक तर तांदळाचा कण उचल किंवा डाळीचा कण उचल. महाराज, एकतर संगतीमध्ये सुख तरी असेल किंवा संगतीमध्ये बाधा तरी असेल. नामदेव महाराज सांगतात, भल्या माणसा, संगत जर सज्जनाची असेल तर सुख आहे आणि सज्जन संगत जर दुर्जनाची असेल तर बाधा आहे. विठ्ठल विठाला 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 नामदेवराया सांगतात, जर संगत
सज्जनाची केली तर आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे. पण संगत जर दुर्जनाची केली तर आमच्या जीवनामध्ये बाधा आहे. पतन उधार संगाचा महिमा. महाराज या ठिकाणी उदाहरण देत आहेत. संगत आम्हाला कुणाची करता आली पाहिजे. नामदेवराया सांगतात, भल्या माणसा संगत जर सज्जनाची असेल तर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे. पण संगत जर दुर्जनाची असेल तर जीवनामध्ये बाधा शिवाय दुसरं तिसरं काहीच नाही. ऐका, एक दिवशी पुण्यामध्ये कीर्तनाची सेवा संपली मायबाप आणि इंदापूरकडे निघालो. जाता जाता टोल नाक्यावरती गाडी थांबली. समोर गर्दी आहे आणि टोल नाक्यावरती गाडी थांबल्यावरती एक भिकारी आमच्या जवळ आलं. गाडीची काच भिकाऱ्यानं वाजवली मायबाप. काच खाली घेतली आणि भिकाऱ्याकडे पाहिलं. म्हणे काय पाहिजे? भिकाऱ्यानं सांगितलं, म्हणे बाबा कमीत कमी वडापाव खायला तरी 10 रुपये द्या. आता आम्हाला घ्यायचं माहित आहे हो. लक्ष द्या, ऐका. वरच्या खिशातले 10 रुपये काढले, भिकाऱ्याच्या हातात दिले. भिकारी खुश झालं, निघून गेलं. पण गर्दी फार मोठी आहे. 10 मिनिटाचा काळ निघून गेला मायबाप. काच वरती घेतली आणि 10 मिनिटानं परत ते भिकारी माझ्याकडे आलं. परत काच वाजवली, खाली घेतली. म्हणे आता काय पाहिजे? म्हणे बाबा अजून 10 रुपये वडापावला द्या की. मी म्हटलं लेका 10 मिनिटापूर्वी 10 रुपये घेऊन गेलास. भिकारी म्हणते बाबा ते 10 रुपये माझ्यासाठी होते आणि म्हटलं आताच म्हटलं माझ्या मैत्रिणीसाठी. मी म्हटलेले का भिकाऱ्याला सुद्धा मैत्रीण आहे. त्यानं सांगितलं बाबा तिच्यामुळे तर भिकारी झालोय ना विठाला. विठाला 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 विठ्ठल रे विठाला विठाला विठाला. संगत सज्जनाची करता आली पाहिजे दादा. संत सांगतात भल्या माणसा 84 लाख लक्ष येऊन फिरल्यावरती शेवटी माणसाचा देह तुला दिला रे. पण देह मिळाला पण कळाला नाही. हे नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना. शत वर्षाची गणना शत वर्षाची गणना. दयामध्ये दुःख यातना दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदन तुम्ही वाजव वाजव मला वाजव मला तुम्ही वाजव मला. नरदेह दुर्लभ आहे संत सांगतात. पण काहींना मिळाला पण कळाला नाही. लक्ष द्या, माणसासारखा अनमोल नरदेह काहींना मिळाला पण कळाला नाही. काहींना मिळाला कळाला नाही. काहींना मिळाला पण कळाला नाही. काहींना मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. तर काहींना मात्र न मिळता कळाला. लक्ष द्या, 3.5 हाताचा नरदेह या जीवाला माणसाला मिळाला पण कळाला नाही. पशु पक्ष्यांना ना तो मिळाला ना तो कळाला. पण स्वर्गातल्या देवदेवतांना मात्र तो न मिळता कळाला. स्वर्गीचे ते अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोका व्हावा जन्मा मायका. मिळून जर कळत नसेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य कुठलं आहे. संत सांगतात भल्या माणसा संताच्या सानिध्यात आल्यावरती तुला सुखाची प्राप्ती आहे. ज्याप्रमाणे एखादा पाण्याचा थेंब आहे. पाण्याचा थेंब जर गरम लोखंडावरती पडला तर संपतो मायबाप. पण तोच पाण्याचा थेंब
जर कमळाच्या पाकळ्यात पडला तर तो चमकतो, किंवा तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या शिंपल्यात पडला तर त्याचे मोती होतात. ऐका, पाण्याचा थेंब एकच आहे, पण परिणाम मात्र त्याच्या संगतीचा आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याप्रमाणे नामदेवराया सांगतात, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, नव्हे नव्हे तर संतांच्या संगतीत गेल्यावरती मायबाप जीवाला सुखाची प्राप्ती आहे. सुखिया संतच मागमी नित्य तुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, हो प्रेम रस दुलतच. सुखिया संत नित्य तुनावे तुझिया नामे, दहन होती सकळ कर्मे, तसंच संतांचा अभंग गेल्यावरती घेतल्यावरती आपल्याला रात्र पुरायची नाही प्रमाणाला. लक्ष द्या बाबा, ऐका ऐका ऐका, लक्ष द्या, ऐका. ज्याप्रमाणे नामदेवरायाने सांगावं त्याप्रमाणे तुकोबाराया सुद्धा आम्हाला उपदेश करतायत. तुकोबा सांगतात, भल्या माणसा, नुसतं संतांच्या संगतीत गेल्यावरती सुख तर आहेच, पण संतांच्या मार्गाने गेल्यावरती तुला पुण्यवंत सुद्धा होता येत. लक्ष द्या माझ्याकडे, ऐका. संतांच्या संगतीत गेल्यावरती सुख तर मिळतच, पण संतांच्या संगतीत गेल्यावरती तुला पुण्यवंत सुद्धा होता येत. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघेमा जीवाचा तुटी महालाभ फुकासाठी. ऐका, तुकोबाराया सांगतात, माणसानं पुण्यवान होण्यापेक्षा माणसानं पुण्यवंत झालेलं कधीही चांगलं. वान आणि वंत दोन प्रत्यय लागतात दादा. वान या शब्दाला मर्यादा आहे आणि वंत हा शब्द अमर्यादित आहे. थोडं सोपं करून सांगतो. ज्याप्रमाणे घराच्या समोर एखादा पाण्याचा रांजण असतो मायबाप, त्या पाण्याच्या रांजणाला आम्ही जलवान म्हणतो, का तर तो मर्यादित आहे. पण समुद्रासारख्या ठिकाणी गेल्यावरती त्याला आपण जलवान म्हणत नाही, तर त्याला जलवंत म्हणतो, का तर तो अमर्यादित आहे. लक्ष द्या. तुकोबा सांगतात, माणसानं नाही काय होता आलं तर पुण्यवंत झालं पाहिजे. पण महाराज, आजकाल कुणाला पुण्यवंत व्हायचं पडलंय हो? लक्ष द्या. आजकाल ज्याला त्याला धनवंत व्हायचं पडलंय, ज्याला त्याला खुर्चीवंत व्हायचं पडलंय, आणि ज्याला त्याला सत्तावंत व्हायचं पडलंय. विठ्ठल विठ्ठला पण धनवंताला मर्यादा आहे. संत सांगतात, आम्हाला पुण्यवंत व्हायचं पडलं नाही, आम्हाला मात्र धनवंत व्हायचं पडलंय. पण वाक्य सांगू एक, ज्याला वाटतं ना धन म्हणजे माझ्या जीवनातनं सर्वस्व आहे, त्यांच्यासाठी एक वाक्य सांगून जातो मायबाप. धनाला 3 गोष्टीची मर्यादा आहे. धनाला जन्माची मर्यादा, धनाला काळाची मर्यादा, आणि धनाला सीमेची मर्यादा. लक्ष द्या. ह्या जन्मात कमवलेलं धन आम्हाला ह्याच जन्मात वापरायचंय, दुसऱ्या बोला बोला दुसऱ्या. हा, आणि तसं असतं तर आमच्या आजोबानं पंजोबानं आम्हाला काय ठेवलं नसतं. लक्ष द्या. ह्या जन्मातलं धन ह्याच जन्मात. पाठीमागच्या काही वर्षापूर्वी एक बातमी कानावरती आली, आजपासून 500च्या आणि 1000च्या नोटा. माणसाची अक्कल गुंग झाली देवा. म्हणजे धनाला काळाची मर्यादा, ऐका, आणि धनाला सीमेची मर्यादा. भारत देशात चालणारा रुपया अमेरिका सारख्या देशात चालत नाही, याचा अर्थ धनाला सीमेची मर्यादा. विठ्ठल विठ्ठला 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 पण आम्हाला मात्र धनाचा गर्व आहे. तुमच्या मावळामध्ये आल्यावरती एक वाक्य सांगून जातो, वाक्य माझं लिहून घ्या. श्रीमंत लोकांसाठी माझं वाक्य आहे, ऐका. 50 लाखाची माडी बांधणं माझ्या हातात आहे. 50 लाखाच्या माडीला कुठून वीट, कुठून वाळू, कुठला गवंडी, कसला इंजिनियर,
सगळं माझ्या हातात आहे, पण 50 लाखाच्या माडीत किती दिवस राहायचं हे मात्र खरं आहे का बाबा? ऐका, 10 एकराची बागायत जमीन कमावणं माझ्या हातात आहे. कुठल्या प्रतीची लागण, कसला ऊस, कसला कारखाना, सगळं माझ्या हातात आहे. पण कारखान्याचं बिल येईपर्यंत मी राहतोय का नाही हे मात्र माझ्या हातात नाही. 40 लाखाची गाडी घेणं माझ्या हातात आहे. त्या गाडीची स्टेरिंग माझ्याच हातात किती दिवस ठेवायची हे मात्र वाक्य सांगू एक. 50 लाखाची जरी माडी असली ना मायबाप, ज्या दिवशी 3.5 हाताच्या देहातनं आत्मा जातो ना, त्या दिवशी मात्र 50 लाखाच्या माडीत कुणी ठेवत नाही तर कुठं ठेवतात? कुठं? तुमच्या मावळात काय घरात ठेवतात? लक्ष द्या. 2 लाखाचं बाथरूम आहे, त्याला चांदीचा कॉक आहे, रोज अंघोळीला लायबॉयची साबण आहे, डोक्याला क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे दादा. पण ज्या दिवशी या 3.5 हाताच्या देहातनं आत्मा जातो ना, त्या दिवशी मात्र शेवटची अंघोळ 2 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठं आहे? कुठं? जिथं कोंबड्या उकारतात तिथं. विठ्ठल विठाला 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 संत सांगतात धनाला 3 गोष्टीची मर्यादा आहे, पण साधू संतांच्या संगतीत गेलेलं कमवलेलं पुण्याला मात्र मर्यादा नाही दादा. आम्ही मात्र मर्यादित राहू लागलो, आम्ही मात्र त्या गोष्टी करू लागलो. संसाराचा संघ आम्हाला बरा वाटू लागला, परमार्थाचा संघ आम्हाला नको वाटू लागला दादा. ऐका, लक्ष द्या. आमच्या गावात बाबा एक जणानं 5,000चा बूट घेतला. किती माय मावशी? किती? 5,000चा बूट. लक्ष द्या. तुम्हाला 2100 जमा झाले का हो? नाही, माझ्या लक्षातच गेलं विचारायचं. आणि आजकाल तुम्हाला विचारल्याशिवाय आम्हाला काही पुढे बोलता येत नाही, कारण अख्खं सरकार तुमच्यामुळे आहे. विठ्ठल विठाला 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 5,000चा बूट पायात घातला दादा आणि अख्ख्या गावात फिरायला लागलं. लोक म्हणायचं कितीला कितीला कितीला, हे म्हणायचं 5,000 5,000 5,000. 4 दिवस बूट पायात घातला मायबाप, आणि 5व्या दिवशी 200 रुपयाची चप्पल घालून गावात फिरायला लागलं. लोक म्हटली वेड्या, 5,000चा बूट घरी ठेवतोस आणि 200ची चप्पल घालून फिरतोस. तो म्हटला दादा, बूट जरी 5,000चा असला ना, तर आतून किती चावतोय तो माझं मलाच माहित आहे. संसार नावाचा बूट आहे, कुणाचा कोटीचा आहे, लाखोचा आहे, हजारोचा आहे, पण किती चावतो हे ज्याचं त्यालाच माहित आहे. विठ्ठल विठाला 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 पण आमचा गर्व आणि आमचा अहंकार जात नाही दादा. आजपर्यंत साधू संतांनी आम्हाला सावध केलं मायबाप. आम्हाला संगत प्रपंचाची नको आहे, आम्हाला संगत परमार्थाची असलं पाहिजे, तर आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे. संत सांगतात भल्या माणसा, या 3.5 हाताच्या देहातनं ज्या दिवशी आत्मा निघून जातो ना, त्या दिवशी मात्र तुझी ही मातीची काया मातीत जाते. एवढं मानवा तू विसरू नका तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नका आपुल्याच्या तिला. तुझ्या परी बले बले मिळाले, इको इको द्यायचा ना, इको तुझ्या इको. परी बले बले मिळाले या मातीला. टाळी वाजवा, टाळी मायबाप. आहा, वा वा. मातीला 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 मातीला, तुझ्या परी बले बले मिळाले या मातीला. तुझ्या परी बले बले मिळाले या मातीला. जग हे सारे मातीचे, तुझा देह मातीचा, कार्य गर्व करसी मग धर्म जात पातीचा. धर्म जात पातीचा, धर्म
धर्मजात पातीचा जग हे सारे मातीचे तुझा देह मातीचा कार्य गर्व करसी मग धर्म जात पातीचा धर्मजात पातीचा धर्मजात पातीचा भल्या माणसा आहा वा वा हे जग सगळं मातीचं आहे तुझा देह मातीचा पण तुला मात्र धर्म जातीचा गर्व आहे ए 80,000 बायका होत्या राजा रावणाला 1,00,000 मुलं 1,25,00,000 नातू अख्खी नगरी राजा रावणाची सोन्याची होती दादा पण एक दिवशी मात्र राजा रावणाला सोडून जावं लागलं पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले काय हाल झाले काय हाल झाले पाहत्या रावणाचे इथे काय हाल झाले काय हाल झाले इथे काय हाल झाले इथे मी म्हणणारे मातीला मिळाले मातीला मिळाले इथे मातीला मिळाले इथे मी म्हणणारे मातीला मिळाले मातीला मिळाले मातीला मिळाले दादा अख्ख विश्व जिंकायला सिकंदर राजा आला रे ए जाता जाता समाजाला सांगून गेला मी गेल्यावरती माझे हात डोलीच्या बाहेर काढा कळू द्या अख्ख्या जगाला जग जिंकणारा सिकंदर राजा खाली हातानं आला आणि खाली हातानं निघाला अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला पण जान केला पण जान केला अवघे विश्व जिंकण्याचा पण जान केला पण जान केला हो पण जान केला शेवटी तो सिकंदर खाली हात गेला खाली हात गेला खाली हात गेला शेवटी तो सिकंदर खाली हात गेला खाली हात गेला खाली हात गेला हो शेवटी तो सिकंदर अधिकत गेला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला 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 तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला येथे मनुष्याचे काय आहे जगद्गुरु तुकोबाराया या देहाला प्रश्न करतायत लक्ष द्या माझ्याकडे तुकोबाराया सांगतात अरे माणसा ज्या नरदेहाला तू तुझं समजून बसला ना कधीतरी विचार कर या नरदेहावरती जर तुझी सत्ता असती ना भल्या माणसा तर तुझ्या डोक्याचे केस कधीच काळ्याचे पांढरे झाले नसते तुकोबा सांगतात भल्या माणसा ज्या नरदेहावरती तू सत्ता गाजवतो ना या नरदेहावरती जर तुझी सत्ता असती ना राजा तर तुझ्या डोळ्याची दृष्टी कधीच कमी झाली नसती तुकोबा सांगतात भल्या माणसा या नरदेहावरती जर तुझी सत्ता असते ना तर तुझ्या पायातला त्राण कधीच गेला नसता तुकोबा सांगतात वेड्या हो ज्या नरदेहावरती तुम्ही सत्ता गाजवून बसलाय ज्या नरदेहासाठी तुम्ही वेडे झाला संसारामध्ये ज्या नरदेहाची संगत तुम्ही करताय ज्या संसाराची तुम्ही संगत करताय एक दिवशी मात्र त्याला तुम्हाला सोडावं लागेल एवढं लक्षात ठेवा मग काय केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं या नरदेहाच्या मुखातून आम्हाला भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे देवाचं नाव घेता आलं पाहिजे संतांचं नाव घेता आलं पाहिजे संताच्या संगतीत राहता आलं पाहिजे एकदा सगळ्यांनी मिळून विठोबा रखुमा विठोबा रखुमा सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही तेथे ऐका साधू हा सामान्य माणसापेक्षा थोर आहे एक नंबर
साधू हा स्वर्गातल्या इंद्रापेक्षाही थोर आहे 2 नंबर, आणि साधू हा परमात्म्यापेक्षाही थोर आहे विठ्ठल. विठाला 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 विठाल रे विठाला. तुकोबाराया सांगतात की संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नाही. संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नाही, तर संतांमध्ये आणि देवामध्ये अभेद आहे. 3 गोष्टीचा अभेद आहे. लक्ष द्या माझ्याकडे. आता माझ्याकडे वेळ नाही प्रमाण द्यायला. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. लक्ष द्या, ऐका. तुकोबा सांगतात संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नाही, तर अभेद आहे. कशाचा अभेद आहे? 3 गोष्टीचा अभेद आहे. संताचा स्वभाव आणि देवाचा स्वभाव सारखा आहे. संताचं स्वरूप आणि देवाचं स्वरूप सारखं आहे. आणि संताचं सामर्थ्य आणि देवाचं सामर्थ्य सारखं आहे विठ्ठल. विठाला 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 विठाला. तुकोबाराया सांगतात की देवामध्ये आणि संतांमध्ये भेद नाही, तर अभेद आहे. 3 गोष्टीचा अभेद आहे. देवाचा स्वभाव संताचा स्वभाव सारखं, देवाचं स्वरूप संताचं स्वरूप सारखं, आणि देवाचं सामर्थ्य आणि संताचं सामर्थ्य सारखं. मी तर म्हणतो कदाचित कदाचित देवाच्या सामर्थ्यापेक्षा आमच्या संताचं सामर्थ्य जास्त आहे. काय म्हणायचे तुम्हाला? थोडा दृष्टांतातून जाऊ का बाबा? लक्ष द्या, ऐका. देवाची कृपा झाल्यावरती म्हणे मुका बोलतो. मुका बोलतो. देवाची कृपा झाल्यावरती मुका बोलतो, हे देवाचं सामर्थ्य. पण आमची संताची कृपा झाल्यावरती मुखा तर बोलतोच, पण निर्बुद्ध पशु बोलतो. नुसतं बोलत नाही तर वेद बोलतो. बोला, कुणाचं सामर्थ्य जास्त आहे? उदाहरण नंबर 2, लक्ष द्या. भगवान परमात्म्यानं एकदा हातामध्ये चरवी घेतली मायबाप, आणि देव गायीच्या गोठ्यात धार काढायला निघाले. राधेना पाहून भुलले हरी, बैल धुवतो नंदा घरी. ऐका, हातामध्ये चरवी घेतली भगवान परमात्म्यानं, आणि गायीच्या गोठ्यामध्ये दूध काढायला गेले. पण जाता जाता राधेला पाहिलं आणि देव भुलले. गायीच्या खाली दूध काढायला बसण्याऐवजी कुणाच्या खाली बसले? कुणाच्या? बैलाच्या खाली बसले. यशोदे मातेनं देवाकडे पाहिलं. देवा, वेड लागलं तुम्हाला, वेड. अरे, गायीच्या खाली बसण्याऐवजी बैलाच्या खाली धार काढायला बसले. पण ते देवाचं सामर्थ्य होतं मायबाप. देवानं चेतन नंदीचं दूध काढलं, हे देवाचं सामर्थ्य आहे. मग आमच्या संताचं सामर्थ्य काय सांगून जातो ऐका. थांबा थांबा, घेऊ पुढे घेऊ ना आपण ते. ऐका, घेऊ, तुम्हाला देतो. ऐका, देवाचं सामर्थ्य चेतन नंदीचं दूध काढलं. मग संताचं सामर्थ्य काय आहे? फाल्गुन तृतीयाला तुकोबारायाचं वैकुंठ गमन झालं मायबाप. तुकोबारायाची मुलगी भाग्यरथी, तिचं नाव. बाप गेल्यावरती लेकीचा शोक अनावरती झाला, आणि इंद्रायणी नदीच्या डोहात उडी मारली माझ्या भाग्यरथीनं. ऐका, भगवंताला दया आली, भाग्यरथीला वरती काढलं, आणि तुकोबारायाला परत एकदा वैकुंठातून भागारी पाठवलं मायबाप. बेशुद्ध अवस्थेत पडलेली लेक तुकोबारायानं मांडीवरती घेतली. ऐका रे, काय बापाचं प्रेम लेकीवरती असतं मायबाप. डोक्यावरून हात फिरवला. बेशुद्ध अवस्थेतली माझी भाग्यरथी शुद्धीवरती आली. तुकोबाकडे पाहिलं. बाबा आलात? भाग्यरथी, तुझ्यासाठी यावं लागलं ग. बाबा, तुम्हाला आठवतं, तुम्ही मला वचन दिलं होतं, एक दिवशी भाग्यरथी तुझ्या घरी येईल. तुकोबारायाचं बोट भाग्यरथीनं धरलं मायबाप, आणि भाग्यरथी आपल्या घरी घेऊन तुकोबारायाला आली. चूल पेटवलं, चुलीवरती पातीलं ठेवलं, पातीला शिवाया शिजायला टाकल्या मायबाप. शिजलेल्या शिवाया तुकोबारायाच्या परातीत समोर वाढल्या रे. पण शिवाया कोरड्या कशा खाव्या, त्याच्यासाठी दुधाची गरज आहे. भाग्यरथीच्या दारात दुधाचा थेंब नाही मायबाप. हातामध्ये दुधाचं पात्र घेतलं माझ्या भाग्यरथीनं. शेजाऱ्याच्या दारात दूध मागायला गेली.
ज्या दारात दूध मागायला गेली त्यांनी दरवाजा लावून घेतला. रडायला लागली हो तुकोबाची लेक. रडता रडता श्री तुकोबरायाच्या समोर उभा राहिली. बाबा, ज्याच्या दारात दूध मागायला गेली त्यानं दूध दिलं नाही. सामर्थ्य माझ्या तुकोबरायाचं आहे. हातामध्ये ते पात्र घेतलं आणि माझे तुकोबराया गावातल्या वेलेश्वराच्या मंदिरात गेले दादा, आणि त्या निर्जीव नंदीचं दूध माझ्या तुकोबरायाने काढले. वेलेश्वराते पोचिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. वेलेश्वरासी पूजिले, दूध नंदीचे काढिले. ऐका, त्या दगडाच्या नंदीचं दूध माझ्या तुकोबारायाने काढलं. चेतन नंदीचं दूध देवानं काढावं, देवाचं सामर्थ्य. पण दगडाच्या नंदीचं दूध माझ्या संतांनी काढावं, हे संताचं सामर्थ्य. आणि म्हणून नामदेवराय सांगतात की साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. ऐका दादा, या कलियुगामध्ये साधूला थोर म्हटलं. आणि म्हणून मायबाप, मला देव कळायला पाहिजे, संत कळायला पाहिजे, साधू कळायला पाहिजे मायबाप. परंतु साधू कळण्यासाठी, देव कळण्यासाठी, महापुरुष कळण्यासाठी मायबाप कुठंतरी माझी एकनिष्ठ आणि एकनिष्ठ एकविधता भक्ती त्या देवाच्या पदी असली पाहिजे. लक्ष द्या, आज मावळच्या भूमीत आलोय मायबाप. जाता जाता छत्रपती शिवाजी राजाच्यातलं एक चरित्र तुम्हाला सांगून जाणार आहे. शेवटची 5 मिनिटं माझ्यासाठी द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, माणसानं देशासाठी, साधूसाठी, संतासाठी आणि देवासाठी एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. कसं राहता आलं पाहिजे? 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी राजानं अफजल खानाचा कोथळा काढला मायबाप प्रतापगडाच्या पायथ्याशी. अफजल खानाचा कोथळा काढल्यावरती माझे छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ्यावरती पहिल्यांदा आले. पन्हाळ्यावरती राजा आल्यावरती पन्हाळ्याच्या आजूबाजूला आनंदाचं वातावरण गाजू लागलं मायबाप. स्वराज्याचा राजा आमच्या पन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा आलाय. तरणी जिगरबाज पोरं राजाला भेटायला पन्हाळ्यावरती येऊ लागली. आणि त्या जिगरबाज पोरांमध्ये एक शिवा काशीद नावाचा मर्द मराठा मावळा होता मायबाप. लक्ष द्या, दिसायला शिवाजी राजासारखा, दाढी ही राजासारखी, मिशी ही राजासारखी, बोलणं चालणं माझ्या छत्रपती शिवाजी राजासारखं. 2 महिन्याचा कालावधी गेला, राजाच्या संगतीत राहिला मायबाप. आणि 2 महिन्यानंतर सिद्धी जोहरचा वेडा 70,000चा पन्हाळ्याला पडला. नेताजींना सैन्य घेतलं, पन्हाळ्यावरती कूच केली मायबाप. पण छत्रपती शिवाजी राजाला कळालं, आता लढाई ताकदीची नाही तर युक्तीची आहे. आणि शिवाजी राजांच्या समोर उभा राहिला शिवा काशीद. पन्हाळ्यावरती शिवा काशीदाला बोलवलं. राजांच्या समोर उभा आहे. ज्याप्रमाणे आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहावं मायबाप, त्या दिवशी पन्हाळ्यावरती माझा छत्रपती शिवाजी काशीदाकडे पाहतात. शिवा, दाढी आमच्यासारखी, मिशी आमच्यासारखी, वागणं आमच्यासारखं, चालणं आमच्यासारखं, बोलणं आमच्यासारखं आहे का? छत्रपती शिवाजी राजानं आपली अंगारक त्या शिवा काशीदाला दिली मायबाप. अंगावरती छत्रपती शिवाजी राजाचा शिरटोप घातलेला शिवा काशीद छत्रपती शिवाजी राजाच्या समोर उभा राहिला. शिवा, कुणालाच कळणार नाही रे राज, कुणाला समजणार नाही. याचा अर्थ असा आहे की त्या सिद्धीला सुद्धा कळणार नाही. शब्द ऐकला आणि छत्रपती शिवाजी राजानं सांगितलं, शिवा, तुला कसं कळालं? आम्ही तुला सिद्धीच्या भेटीला पाठवतोय. राज, तुमच्या काळजाची एक ना एक ठोका जाणतो आम्ही तुमच्या हृदयात. छत्रपती शिवाजी राजानं शिवा काशीदाला आलिंगन दिलं मायबाप. डोळ्यातला तो थेंब शिवा काशीदाच्या पाठीवरती पडला. आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढी मोठी शब्बासकी कुणाला मिळाली नाही.
एवढी शब्बासकी शिवा काशीदाला मिळाली मायबाप. मेण्यामध्ये बसलेला शिवा काशीद सिद्धीला भेटायला उतरला. सिद्धीला आनंद झाला मायबाप. ज्या छत्रपतीनं अफजल खानाचा पोतळा काढला तो छत्रपती शिवाजी राजा मला शरण आलाय. ऐका, मेण्यातून उतरलेला तो शिवा काशीद सिद्धीनं पाहिला आणि सिद्धी जोहर त्या शिवा काशीदाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आलेला शिवा काशीद घेऊन आपल्या शामियानाकडे निघालं. पण जाता जाता फाजल खानानं पाहिलं आणि फाजल खानानं सिद्धीला सांगितलं, हुजूर हे शिवाजी नाही हो सकता. म्यान केलेली तलवार बाहेर काढली मायबाप आणि शिवा काशीदाच्या गर्दनीला लावली. बोलो, कोण हो तुम? मी शिवाजी राजा आहे हुजूर. मला माहित आहे अफजल खानाच्या वधाच्या वेळेस मला माहित आहे शिवाजी राजाच्या डोक्यावरती वण, शिवाजी राजाच्या डोक्यावरती वार झाला तलवारीचा. जर याच्या डोक्यावरती तलवारीचा वार असेल तर हा छत्रपती शिवाजी राजा, हे छत्रपती शिवाजी राजा असेल तर याच्या डोक्यावरती तलवारीचा वार असेल. डोक्यावरचा शिरोटोप काढला मायबाप शिवा काशीदाच्या. तलवारीचा वार दिसला नाही आणि मानेवरती समशेर आवळली. सिद्धीनं प्रश्न केला, कोण आहे? त्यानं सांगितलं, अरे जन्माला शिवाजी राजा आलो नसेल पण मरताना मात्र छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतोय. ऐका, ही स्वराज्याची निष्ठा आहे. फक्त शिवाजी राजाच्या सानिध्यात 2 महिने शिवा काशीद राहिला आणि म्हणून संगतीमध्ये राहता आलं पाहिजे चांगल्याचा. आपला अभंग स्तोच आहे आजचा. दादा मला कीर्तनासाठी या ठिकाणी बोलवलं, मी सगळ्यांचा आभार मानतो. मला वाटतं वेळ पुढे गेलेला आहे, कीर्तनी थोडं उशिरा चालू झालेलं आहे. लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, मी सगळ्यांची क्षमा मागतो. कीर्तनाच्या या समागमासाठी या ठिकाणी मला आमच्या अंकुश महाराजांनी बोलवलं, त्यांचा आभार मानतो. ज्यांनी या कीर्तनाचं सौजन्य घेतलंय त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोते मंडळीचा आभार, सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचा आभार. गायक वादक असतील, त्याचबरोबर विनकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, छोटी छोटी बालकं या ठिकाणी नसतात, सगळ्यांचा आभार मानतो. आणि झालेली सेवा तुमच्या सारख्या संत माईबापांच्या चरणावरती ठेवतो आणि पूर्ण राम ज्ञानेश्वर